बातमी पावसामुळे नेमकी काय स्थिती झाली आहे याचे सविस्तर आता पाहूया। परभणीप्रमाणेच हिंगोलीची अवस्था बिकट आहे। गेले 4 दिवस हिंगोलीमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय। हिंगोलीत नेमकी काय पाऊस स्थिती आहे, कुठे पूर आलाय, किती नुकसान झालंय पाहूया हिंगोलीच्या शेतांमधून हा ग्राउंड रिपोर्ट। ही दृश्य हिंगोली जिल्ह्यातली। गेले 4 दिवस पावसाने हिंगोलीला झोडपलाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला। वसमत कवठा रोडवरच्या उघडी नदीला पूर आला। पाण्याचा जोर अचानक वाढला आणि काही शेतकरी शेतातच अडकले। अडकलेल्या शेतकऱ्यांना दोरीच्या मदतीने शेतातनं बाहेर काढण्यात आलं आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर धरणाच्या 14 दरवाजांमधनं 33,238 क्युसेकनं पूर्णा नदीपात्रात विसर्ग केला जातोय। येलदरी धरणातनं पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं। आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात 3.5 लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीनं बाधित झालंय। जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी अक्षरशः सोनं नाणं गहाण ठेवून खरीपाची पेरणी केली होती। मात्र सोनंही गेलं आणि हातातोंडाशी आलेलं पीकही गेलं। त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। जर बघायला गेलं तर हे संपूर्ण सोयाबीनला केवळ पाणी उरलेले आहेत। आता या शेतकऱ्यांनी जगाव कसं हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहिलेला आहे। आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत। काकू, शेती केली होती तुम्ही, की पेरणी करायला किती खर्च आला होता, कसा खर्च केला, काय कर्ज काय काढलं होतं? हा, काढलं होतं, दागिने मोडले, कमी होतं, आता महाग झालं सोनं हे ते। आता सोयाबीन हे ते पेरली, पण हे आता कसं काय करावं काय नाही। एका थैलीला 10,000 रुपये खर्च आला। 5 थैल्या पडल्या, आता काहीच उरलं नाही। चेक गेलं पाण्यामध्येच। कसा पाऊस झाला? बरं, पाऊस ढगफुटी झाला, रोजच पाऊस आहे, त्या पाणीच वावरान झालं, काहीच त्याला उरलं नाही। हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 980 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कळमनुरीमध्ये सर्वाधिक 1087 मिलीमीटर, सेनगावमध्ये 830 मिलीमीटर, वसमत 1058 मिलीमीटर, हिंगोली 888 मिलीमीटर, तर औंढामध्ये 1071 मिलीमीटर पाऊस झालाय। हिंगोली जिल्ह्यातील कयाधू, पूर्णा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आलाय। जिल्ह्यात 2,71,000 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे 3,04,046 शेतकरी बाधित झाले। हिंगोली जिल्ह्यात 24,298 हेक्टरवरच्या कापसाचं नुकसान झालं। 1,930 हेक्टरवरच्या मुगाचं, 12,896 हेक्टरवरच्या तुरीचं आणि 2,627 हेक्टरवरच्या उडदाचं नुकसान झालंय। बस एक 2,70,000 हेक्टर जे आहे ते आमच्याकडे बाधित झालेलं आहे आणि त्या 2,70,000 हेक्टरपैकी जवळपास 2,68,000 हेक्टर फक्त सोयाबीनचा पेर आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 2,000 हेक्टर जे आहे ते बागायत क्षेत्र पण आहे। आमच्याकडे जवळपास सगळे तालुक्यामध्ये एक जवळपास 60,000 50,000 पर्यंत हेक्टरच्या नुकसानी झालेलं आहे। आमच्याकडे कळमनुरी, वसमतमध्ये बरेच ठिकाणी असे आहे ज्या ठिकाणी बागायत क्षेत्राचं पण नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही 231 कोटीची मागणी शासनाकडे केलेली होती आणि आता शासनाकडून ती 231 कोटीची निधी आलेली आहे आमच्याकडे। हिंगोलीत जोरदार पावसामुळे चौंडी बहिरोबा मधल्या ओढ्यावरचा पूल तुटला। पूल तुटल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्कही तुटलाय। विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून गावच्या मंदिरातच शाळा भरवण्यात आली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।